300-400 विद्यार्थी झालेले आहेत. कारण का तर शिक्षकांना त्यांनी सरकारचं काम लावलेलं आहे. तर आता विद्यार्थी जर घरी गेला तर पालक विचारतात त्यांना की बाबा तुम्ही शिकवतात का तुम्हाला, तर ते म्हणतात नाही शिकवत. तर मग काय होतं, साहजिक आहे शाळा चेंज होती, मग विद्यार्थी कमी होणार. आता मराठी शाळा तर आपल्या बंद झालेल्या जिल्हा परिषदच्या बऱ्याच, तसं आता रेलचं पण होणार आहे. तर तुमचा जो निर्णय तो योग्य आहे, त्याला पण माझा पाठिंबा आहे. आता फक्त त्यांनी काय तुम्हाला जे पत्र दिले, आता तुम्ही तर सांगितलेला असेल तो विषय सगळा. आता फक्त आज त्यांची VC होणार आहे. आजचे दिवस वाट बघू, तुमचे गोंडे सर येतील, त्यांच्याशी चर्चा करा. आणि जर सोमवारपर्यंत तुमचं आंदोलन चालू राहिलं तर मी स्वतः माझी टीम पूर्ण इथं घेऊन येईल. माझा आंदोलनासहित तुम्हाला पाठिंबा राहील. पहा, माझा एवढा तुम्हाला शब्द आहे, जोपर्यंत तुमचं आंदोलन चालू आहे इथं तुम्हाला कुणाचा पण त्रास हो. आता इथं पोलीस बांधव आपले जे ते काय त्रास देणार नाहीत. आता मगाशी आपली चर्चा झाली, मी पवार साहेबांना बोललो, फक्त त्यांचा काही विषय नाही, त्यांचं फक्त एवढंच होतं की त्यांना जायचं होतं म्हणून फक्त त्यांचं आणि तुमचा समन्वय साधून बैठक नाही का बैठक गाडवायची. पण त्यांना का बाकीचं कोण येणार आहे, कोणत्यांच्याशी काही घेणं देणं नसतं त्यांना, ते पण काय त्रास देणार नाहीत. आणि राहिला विषय, जर तुम्हाला कोणी अधिकारी दबाव टाकत असेल, काय टाकत असेल, कधीही मला फोन करा. तुम्हाला कोणी दबाव टाकणार नाही, कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्कासाठी तुम्ही लढताय. तुम्ही काय राजकारण करत नाही, काय तर तुम्ही काय फक्त भाषणं डोकायला आलेले नाहीत. तुम्ही जो तो स्वतःची लढाई लढतोय. आता इथं ताई बसल्यात उपोषणाला, आता जो 4था दिवस आहे. आता काय होतं माहिती का, जर त्यांच्या काही जीवाचं काही झालं तसं तो होणार नाही. शेवटी कसं असतं, आपण एक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आपल्या जे महिला ते स्ट्रॉंग आहेत. पण काय होतं माहिती का, आपण जर 4-4 दिवस तुम्ही जर बिना अन्न पाण्याचे तर राहिले उपोषण केलं तर तुम्हाला पण हानी होऊ शकते.